भारतामध्ये एक असं जंगल आहे जिथे आजही सरकार, सैन्य, वैज्ञानिक सगळ्यांना प्रवेश नाही, जिथे गेल्यावरती माणसं परत येत नाहीत आणि जिथे स्थानिक लोक म्हणतात की इथे माणूस नाही, काहीतरी वेगळंच राहतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टिरियस मराठी. आज आपण जाणार आहोत भारताच्या सर्वात गूढ, भीषण आणि अनएक्सप्लोर जंगलात, दिबांग व्हॅली रेन फॉरेस्ट, अरुणाचल प्रदेश. हे जंगल इतकं धोकादायक आणि रहस्यमय आहे की आजही भारताचा नकाशा पूर्णपणे इथे रिकामा दिसतो. दिबांग व्हॅली म्हणजे नक्की काय? तर दिबांग व्हॅली हे भारताचं सर्वात कमी एक्सप्लोर रेन फॉरेस्ट आहे. चीनच्या सीमेवरचं आणि सर्वात घनदाट जंगल. इथे रस्ते नाहीत, मोबाईल नेटवर्क नाही, GPS काम करत नाही, हवामान काही मिनिटात बदलतं आणि अनेक भाग हे रेस्ट्रिक्टेड झोन आहेत. हे जंगल इतकं खोल आहे की सूर्यप्रकाशही जमिनीवर पोचत नाही. इथे राहणाऱ्या इदुमिश्मी आदिवासींचा ठाम विश्वास आहे की या जंगलामध्ये आत्मजंगल आहे. काही भाग देवांसाठी राखीव आहे, तर काही ठिकाणी पाऊल ठेवलं की माणूस परतच येत नाही. ते सांगतात जंगल रात्री जिवंत होतं, झाडं हलत नाहीत, पण काहीतरी चालत असतं. आदिवासी काही भागात जाण्याआधी आजही मंत्र, पूजा आणि बलिदान देतात. 2003 ते 2016 दरम्यान 7 शिकारी, 3 गव्हर्नमेंट सर्व्हे टीम मेंबर्स आणि 2 फॉरेन रिसर्चर्स हे सगळे दिबांग व्हॅलीमध्ये गेलेले होते, पण परत कधी आलेच नाही. सरकारनं तपास केला, कपडे सापडले, कॅमेरे सापडले, पण माणूस नाही. कोणताही प्राणी एवढ्या शांतपणे माणूस नाहीसा करू शकत नाही. वैज्ञानिक कारण पण धक्कादायक आहे. मॅग्नेटिक ॲनोमली, इथे कंपास काम करत नाही, ड्रोन सिग्नल हरवतो आणि इथे अजूनही नोंद न झालेल्या अशा प्रजाती आहेत. काही फुटप्रिंट माणसासारखे आहेत, पण खूप मोठे आहेत. काही भागात हवेत विषारी स्पोर्ट्स जे माणसाला हॅल्युकेशन देतात, म्हणजे माणूस वाट चुकतो आणि जंगल त्याला गिळंकृत करतं. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे भारत सरकार दिबांग व्हॅलीबद्दल फारसं बोलत नाही. मिलिटरी मुवमेंट मर्यादित आहेत, काही मॅप्स हे पब्लिक नाही आहेत, कारण इथे जे सापडू शकतं ते मानवजातीसाठी धोकादायक असू शकतं. दिबांग व्हॅली आजही एक जिवंत रहस्य आहे. हे जंगल नाही, हा एक वेगळाच जग आहे जिथे माणूस अजूनही परका आहे. तुम्हाला काय वाटतं? हे निसर्गाचं क्रौर्य आहे की काहीतरी अजून गोड खूल? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.